श्री स्वामी समर्थ. बाळा, हा संदेश टाळू नकोस. हा माझा तुला दिलेला आशीर्वादरूपी प्रसाद आहे. आयुष्यात कितीही चुका झाल्या असतील, कितीही लोकांनी तुला कमी लेखले असेल, कितीही वेळा तू स्वतःच्या नजरेत हरला असशील, तरी आज माझे हे शब्द शांत मनाने ऐक. कारण जग तुला कितीही वेळा नाकारो, परिस्थिती कितीही वेळा तुझी परीक्षा घेऊ दे, पण तू स्वतःला कधीही नाकारू नकोस. बाळा, स्वतःवर प्रेम करायला शिक. स्वतःच्या चुका स्वीकार आणि स्वतःला पुन्हा एकदा उभे राहण्याची संधी दे. प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देत बसू नकोस. जे घडून गेले आहे ते बदलण्यासाठी तुझ्या हातात काहीच नाही, पण जे पुढे घडणार आहे ते बदलण्यासाठी तुझ्या हातात आजचा दिवस आहे. म्हणून कालच्या चुका उराशी कवटाळून स्वतःला दुःखी करू नकोस. तू जसा आहेस, जिथे आहेस, ज्या अवस्थेत आहेस, तिथूनही नवीन सुरुवात होऊ शकते. फक्त स्वतःच्या मनाचा हात सोडू नकोस. बाळा, दुसऱ्यांना माफ करण्यापूर्वी स्वतःला माफ कर. कारण अनेक वेळा माणूस दुसऱ्यांच्या शब्दांमुळे नाही, तर स्वतःच्या मनात स्वतःविषयी निर्माण केलेल्या कटू विचारांमुळे जास्त तुटतो. तू स्वतःला रोज म्हणतोस, माझ्याकडून काहीच होत नाही, मी चुकीचा आहे, माझे नशीबच वाईट आहे, मी आयुष्यात मागे पडलो आहे. पण बाळा, हे शब्द तुझ्या शत्रूने नाही, तर तुझ्याच मनाने तुला सांगितले तर तुझी शक्ती कशी वाढेल? आजपासून स्वतःशी प्रेमाने बोल. स्वतःला कमी लेखणे बंद कर. आरशात स्वतःकडे पाहून एकदा तरी सांग, हो, माझ्याकडून चुका झाल्या आहेत, पण मी माझ्या चुका नाही. माझे अपयश माझी ओळख नाही. मी अजूनही शिकू शकतो, बदलू शकतो आणि पुन्हा उभा राहू शकतो. बाळा, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या प्रत्येक चुकीचे समर्थन करणे नव्हे. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे चूक झाली तरी स्वतःचा हात न सोडणे होय. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडते, पण आई त्याला पडल्याबद्दल आयुष्यभर दोष देत नाही. ती पुन्हा त्याचा हात धरते आणि म्हणते, उठ, पुन्हा चाल. मग बाळा, तू स्वतःसाठी इतका कठोर का होतोस? तू एकदा चुकलास म्हणून स्वतःला आयुष्यभर शिक्षा का देतोस? प्रत्येक चूक तुला काहीतरी शिकवण्यासाठी येते. काही चुका तुला माणसे ओळखायला शिकवतात, काही चुका तुला स्वतःची किंमत शिकवतात, काही चुका संयम देतात आणि काही चुका तुला योग्य मार्ग निवडायला शिकवतात. म्हणून चूक ही शिक्षा आहे असे समजू नकोस, ती शिकण्याची संधी आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पडझड तुला संपवण्यासाठी आलेली नाही, तर तुला अधिक मजबूत करण्यासाठी आलेली आहे. ज्या दिवशी तू स्वतःच्या भूतकाळाकडे रागाने पाहणे सोडून शिकण्याच्या दृष्टीने पाहशील, त्या दिवशी तुझ्या मनावरील मोठे ओझे हलके होईल. कारण भूतकाळ बदलत नाही, पण भूतकाळाबद्दलचा तुझा दृष्टिकोन बदलू शकतो. आणि दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलण्याची सुरुवात होते. बाळा, तुझ्या मनात कोणते विचार राहतात आणि तुझ्या आसपास कोणती माणसे राहतात, यावर तुझ्या आयुष्याची दिशा ठरते. म्हणून चांगले विचार आणि चांगली संगत निवड. ज्या ठिकाणी सतत नकारात्मकता आहे, जिथे प्रत्येक गोष्टीत दोष काढला जातो, जिथे तुझ्या स्वप्नांची थट्टा केली जाते, जिथे तुझ्या मनात भीती भरली जाते, अशा वातावरणात राहून मन मजबूत होत नाही. जसे एखाद्या झाडाला वाढण्यासाठी योग्य माती, पाणी आणि सूर्यप्रकाश आवश्यक असतो, तसेच माणसाच्या मनाला वाढण्यासाठी योग्य विचार, प्रेमळ शब्द आणि चांगली संगत आवश्यक असते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नकारात्मक माणसाशी भांडायचे किंवा सर्वांना सोडून द्यायचे. पण बाळा, कोणाच्या शब्दांना मनात किती जागा द्यायची, हे मात्र तू ठरवले पाहिजे. प्रत्येकाची मते सत्य नसतात. प्रत्येकाची टीका तुझ्या आयुष्याचा निर्णय नसते. लोक त्यांच्या अनुभवातून बोलतात, त्यांच्या विचारातून बोलतात, त्यांच्या मर्यादांमधून बोलतात. तू मात्र तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. जे लोक तुला चांगले बनण्याची प्रेरणा देतात, तुझ्या चुका प्रेमाने दाखवतात, तुझ्या यशावर आनंदी होतात आणि संकटात तुझ्या पाठीशी उभे राहतात, त्यांची संगत धार. कारण संगत माणसाचे विचार बदलते आणि विचार माणसाचे भविष्य घडवतात. बाळा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तू स्वतःच्या मनात काय भरतोस, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर सतत तुला दुःख देणाऱ्या गोष्टींचाच विचार करशील, सतत दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करशील, सतत माझ्याकडे काय नाही हेच पाहशील, तर मनाला आनंद कुठून मिळणार? म्हणून रोज स्वतःच्या मनात चांगल्या विचारांचे बीज पेर. आज माझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहू दे. आज मला आणखी एक दिवस मिळाला आहे, ही सुद्धा कृपा समजू दे. माझे शरीर साथ देत आहे, माझ्याकडे विचार करण्याची शक्ती आहे, बदलण्याची संधी आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे. हे सर्व विसरून फक्त कमतरतांकडे पाहू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची यादी कदाचित छोटी वाटेल, पण त्या छोट्या गोष्टींची किंमत समजली की मनातील रिकामेपण कमी होईल. आनंद बाहेरून येणाऱ्या एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहत बसत नाही. आनंद अनेकदा तुझ्या आजूबाजूलाच असतो, फक्त त्याला पाहण्याची नजर हरवलेली असते. लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिक बाळा.
सकाळचा शांत वारा, घरातील एखाद्या व्यक्तीचे हसरे बोलणे, गरम चहाचा एक कप, आवडत्या व्यक्तीचा फोन, देवासमोर काही क्षण शांत बसणे, एखाद्याच्या चेहऱ्यावर तुझ्यामुळे आलेले हसू, काम संपल्यावर मिळणारा समाधानाचा क्षण, या सगळ्या छोट्या गोष्टींमध्ये जीवनाची खरी श्रीमंती दडलेली असते. आपण मात्र नेहमी मोठ्या आनंदाच्या शोधात असतो. हे मिळाले की मी आनंदी होईन, इतके पैसे झाले की मी शांत होईन, हे घर, ही गाडी, ही प्रतिष्ठा मिळाली की जीवन सुंदर होईल, असे म्हणत म्हणत माणूस वर्तमानातील हजारो सुंदर क्षण गमावून बसतो. इच्छा असणे चुकीचे नाही, स्वप्ने पाहणे चुकीचे नाही, मोठे ध्येय ठेवणेही चुकीचे नाही, पण त्या ध्येयाच्या प्रवासात आजचा दिवस जगणे विसरणे चुकीचे आहे. बाळा, शिखर गाठायचे आहे म्हणून वाटेत उमललेली फुले पाहणे सोडू नकोस. उद्याच्या आनंदासाठी धावताना आजच्या आनंदाला तुडवू नकोस. कारण जीवन हे फक्त मोठ्या यशाचे नाव नाही, जीवन म्हणजे रोज मिळणाऱ्या छोट्या छोट्या क्षणांना मनापासून अनुभवण्याची कला आहे. आणि बाळा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देणे थांबव. तू किती वेळा एकाच घटनेचा विचार करून स्वतःला त्रास देतोस? त्या दिवशी मी असे बोललो नसतो तर, त्यावेळी मी तो निर्णय घेतला नसता तर, मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता तर, मी मेहनत केली असती तर, अशा हजारो प्रश्नांनी तू स्वतःलाच रोज शिक्षा देतोस. पण बाळा, त्यावेळचा तू आणि आजचा तू एकसारखा नाहीस. त्यावेळी तुझ्याकडे जेवढी समज होती, ज्या परिस्थितीत तू होतास, ज्या भावनेतून तू निर्णय घेतलास, त्या क्षणी तुला जे योग्य वाटले ते तू केलेस. आज तुला ते चुकीचे वाटत आहे, याचा अर्थ एवढाच की आज तू कालपेक्षा अधिक समजूतदार झाला आहेस. मग या वाढीचा आनंद साजरा करण्याऐवजी स्वतःला शिक्षा का? चूक ओळखणे ही कमजोरी नाही, चूक ओळखून बदलणे ही ताकद आहे. म्हणून भूतकाळातील स्वतःकडे दयेने पहा. त्याला शिव्या देऊ नकोस, त्याला समजाव. मनात म्हण, हो तू चुकलास, पण मी तुला सोडून जाणार नाही. आपण दोघेही या चुकीतून शिकू आणि पुढे जाऊ. बाळा, काही लोकांना वाटते की स्वतःवर कठोर राहिल्याशिवाय प्रगती होत नाही. पण मी तुला सांगतो, कठोरता आणि आत्मद्वेष यात मोठा फरक आहे. शिस्त ठेव, मेहनत कर, स्वतःला सुधार, आपल्या जबाबदाऱ्या स्वीकार, पण स्वतःचा तिरस्कार करून कधीच मोठे होता येत नाही. झाडाला वाढवायचे असेल तर रोज त्याच्या मुळांवर कुऱ्हाड चालवली जात नाही, त्याला योग्य पाणी आणि पोषण दिले जाते. तुझ्या मनालाही तसेच प्रेम, संयम आणि विश्वास आवश्यक आहे. तू रोज स्वतःला तोडत राहिलास तर संकटात उभे राहण्यासाठी शक्ती कुठून आणशील? म्हणून आजपासून स्वतःचा सर्वात मोठा शत्रू होणे बंद कर आणि स्वतःचा सर्वात विश्वासू साथीदार बन. जगाने साथ दिली तर आनंद आहे, पण जगाने साथ दिली नाही तरी तुझ्या अंतर्मनात एक आवाज असला पाहिजे जो म्हणेल, घाबरू नकोस, मी आहे. आणि तो आवाज तुझाच असला पाहिजे. बाळा, बाळा, चांगल्या संगतीची निवड करताना स्वतःच्या विचारांची संगतही तपास. कारण काही वेळा बाहेरची माणसे तुला त्रास देत नाहीत, तर तुझ्या मनातील जुने विचार तुला कैद करून ठेवतात. मी पुरेसा चांगला नाही, माझ्यापासून होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, सगळे माझ्यापेक्षा पुढे गेले, हे विचार वारंवार मनात आले की तेच तुझी संगत बनतात. म्हणून मनात कोणाला राहू द्यायचे हे ठरव. भीती आली तर तिचे ऐक, पण तिच्या सांगण्यावरून थांबू नकोस. शंका आली तर विचार कर, पण शंकेमुळे संधी सोडू नकोस. दुःख आले तर ते अनुभव, पण दुःखालाच कायमचे घर देऊ नकोस. नकारात्मक विचारांना मनातून हाकलून देणे नेहमी शक्य नसते, पण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे मात्र तुझ्या हातात असते. चांगला विचार म्हणजे नेहमी सर्व काही छान आहे असे खोटे मानणे नव्हे, चांगला विचार म्हणजे अडचण असली तरी मार्ग शोधण्याची तयारी ठेवणे होय. बाळा, तुझ्या आयुष्यात काही दिवस असेही येतील की काहीच चांगले वाटणार नाही. स्वतःवर प्रेम करण्याचे हे शब्दही त्या दिवशी मनाला दूरचे वाटतील, पण अशा वेळी स्वतःकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नकोस. कधी कधी फक्त एक दिवस शांतपणे पार करणेही मोठे धैर्य असते. कधी कधी सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाहीत. कधी कधी पुढचा रस्ता दिसत नाही, पण एक पाऊल टाकल्यानंतर दुसरे पाऊल दिसते. म्हणून संपूर्ण आयुष्याचा विचार करून घाबरू नकोस. आजचा दिवस सांभाळ. आज स्वतःशी चांगले बोल. आज एखादा वाईट विचार सोडून दे. आज एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोल. आज काही क्षण देवाच्या चरणी बस. आज एक छोटी चूक स्वीकार आणि त्यातून शिक. आज एखाद्या छोट्या गोष्टीत आनंद शोध. असे करत करत बाळा, आयुष्य बदलते. मोठे परिवर्तन अनेकदा एका छोट्या निर्णयाने सुरू होते. तू दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःच्या प्रवासाचा अपमान करू नकोस. प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ वेगळी असते, परीक्षा वेगळ्या असतात आणि मिळणारे अनुभवही वेगळे असतात. एखादा माणूस आज यशस्वी दिसतो म्हणून त्याला कधी दुःख आले नाही असे नसते. एखादा माणूस शांत दिसतो म्हणून त्याच्या मनात कधी वादळ उठले नाही असे नसते. म्हणून तुलना करायचीच असेल तर कालच्या स्वतःशी कर. कालपेक्षा आज तुझ्यात एक चांगला विचार वाढला का?
कालपेक्षा आज तू थोडा शांत झाला का? कालच्या चुकीतून आज काही शिकलास का? एखाद्या व्यक्तीला माफ करण्याइतका तुझा मनाचा विस्तार झाला का? स्वतःला पुन्हा एक संधी देण्याइतका तुझा विश्वास वाढला का? ही तुलना तुला पुढे घेऊन जाईल, पण दुसऱ्यांच्या चमकदार क्षणांशी तुझ्या संघर्षाच्या दिवसांची तुलना केलीस तर मनात फक्त असंतोष वाढेल. बाळा, लक्षात ठेव, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थी होणे नाही. स्वतःची काळजी घेणे म्हणजे इतरांना विसरणे नाही. उलट ज्या मनात स्वतःबद्दल आदर असतो तेच मन दुसऱ्यांवर खरे प्रेम करू शकते. जो स्वतःच्या चुका स्वीकारू शकतो तोच दुसऱ्यांच्या चुका समजू शकतो. जो स्वतःला माफ करू शकतो तोच दुसऱ्याला माफ करण्याची ताकद ठेवतो. जो स्वतःच्या छोट्या आनंदांची किंमत ओळखतो तोच दुसऱ्यांच्या आनंदातही मनापासून सहभागी होऊ शकतो. म्हणून स्वतःला प्रेम दे, जेणेकरून तुझ्या आयुष्यातून प्रेम इतरांपर्यंत पोहोचेल. स्वतःला आदर दे, जेणेकरून दुसऱ्यांकडून आदराची भीक मागावी लागणार नाही. स्वतःवर विश्वास ठेव, जेणेकरून प्रत्येक निर्णयासाठी जगाची परवानगी घ्यावी लागणार नाही. आज माझा तुला एकच आशीर्वाद आहे, बाळा, तू स्वतःला सोडून जाऊ नकोस. परिस्थिती कठीण झाली तरी स्वतःचा हात धरून ठेव. चुका झाल्या तरी स्वतःला पुन्हा संधी दे. लोकांनी नाकारले तरी स्वतःची किंमत विसरू नकोस. चुकीच्या संगतीतून बाहेर पडण्याचे धैर्य ठेव आणि चांगल्या विचारांना मनात स्थान दे. मोठ्या आनंदाची वाट पाहण्यात आयुष्यातील छोटे सुंदर क्षण गमावू नकोस. रोज स्वतःला दोष देण्याऐवजी रोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा कर. तू पूर्ण नाहीस आणि पूर्ण असण्याची गरजही नाही. तू शिकत आहेस, घडत आहेस, बदलत आहेस, हेच पुरेसे आहे. बाळा, हा संदेश तुझ्यासमोर विनाकारण आलेला नाही. हा माझा तुला दिलेला आशीर्वादरूपी प्रसाद आहे. म्हणून हा संदेश मनापासून स्वीकार आणि आजपासून स्वतःशी एक वचन कर, मी माझ्या चुका स्वीकारेन, पण त्यांच्यात कायमचा अडकून राहणार नाही. मी चांगले विचार निवडेन, चांगली संगत निवडेन. मी छोट्या छोट्या क्षणांत आनंद शोधेन. मी स्वतःला रोज दोष देणे थांबवेन. मी माझ्या भूतकाळाकडून शिकेन आणि भविष्याकडे आशेने पाहीन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी स्वतःचा हात कधीच सोडणार नाही. बाळा, अनेकदा तुझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की मी स्वतःवर प्रेम कसे करू? माझ्या आयुष्यात इतक्या चुका झाल्या आहेत, इतके निर्णय चुकीचे ठरले आहेत, इतक्या लोकांना माझ्यामुळे दुःख झाले असेल, मग मी स्वतःला माफ करण्याच्या लायकीचा कसा? पण बाळा, लक्षात ठेव, स्वतःला माफ करणे म्हणजे झालेल्या चुकीचे महत्त्व कमी करणे नाही. स्वतःला माफ करणे म्हणजे त्या चुकीची जबाबदारी स्वीकारून तिच्या ओझ्याखाली आयुष्यभर दबून न राहणे होय. काही लोक चुकल्यानंतर दुसऱ्यांना दोष देतात, काही लोक परिस्थितीला दोष देतात आणि काही लोक स्वतःलाच आयुष्यभर दोष देत राहतात. पण यापैकी कोणत्याही गोष्टीने भूतकाळ बदलत नाही. भूतकाळातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे सत्य स्वीकारणे. मनात प्रामाणिकपणे म्हण, हो, माझ्याकडून चूक झाली, त्याचे परिणाम मला स्वीकारावे लागतील, पण ही चूक माझ्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेणार नाही. ज्या दिवशी तू असे म्हणशील त्या दिवशी तुझ्या मनातील भीती थोडी कमी होईल. कारण चूक लपवताना माणूस कमकुवत होतो, पण चूक स्वीकारताना तो मजबूत होऊ लागतो. स्वतःला माफ करणे म्हणजे स्वतःला मुक्त करणे. आणि बाळा, ज्याचे मन सतत भूतकाळाच्या साखळदंडात बांधलेले असते तो भविष्याच्या दिशेने मुक्तपणे चालू शकत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात काही माणसे अशी भेटतील की त्यांच्यामुळे तुला स्वतःबद्दल शंका वाटू लागेल. ते तुझ्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील, तुझ्या प्रत्येक प्रयत्नातील उणीवा शोधतील, तुझ्या स्वप्नांना अशक्य म्हणतील आणि तुला इतके कमी लेखतील की एक दिवस तू त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू लागशील. पण माझ्या बाळा, दुसऱ्याने तुझ्याबद्दल काही म्हटले म्हणून ते सत्य होत नाही. एखाद्याला तुझी किंमत कळली नाही म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. ज्या माणसाला हिऱ्याची ओळख नाही, त्याच्या हातात हिरा दिला तरी तो त्याला साधा दगड समजेल. म्हणून प्रत्येकाच्या मतावर स्वतःची ओळख ठरवू नकोस. लोकांचे मत त्यांच्या मनाचे असते, तुझी ओळख तुझ्या कर्माची असते. तुझ्या मनात जेव्हा दुसऱ्यांच्या शब्दांमुळे स्वतःबद्दल द्वेष निर्माण होईल तेव्हा थांब आणि स्वतःला विचार, हे खरंच माझे सत्य आहे का, की मी कोणाच्या तरी बोलण्याला माझ्या मनाचे सत्य बनवले आहे? बाळा, ही ओळख झाली की तू हळूहळू दुसऱ्यांच्या हातातील स्वतःच्या मनाची किल्ली परत घेऊ लागशील. चांगली संगत निवडण्याचा अर्थ फक्त चांगल्या लोकांमध्ये बसणे एवढाच नाही. चांगली संगत म्हणजे जिथे तुझ्या मनाची वाढ होते, जिथे तुला चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते, जिथे तुझ्या मनात मत्सर, द्वेष आणि निराशा वाढत नाही, तर धैर्य, संयम आणि आशा वाढते. काही लोक तुझ्यासोबत रोज असतील, पण त्यांची संगत तुझ्या मनाला थकवणारी असेल. काही लोक कमी वेळ भेटतील, पण त्यांच्या 2 शब्दांनी तुला नवीन शक्ती मिळेल. म्हणून नात्यांची संख्या पाहू नकोस, नात्यांचा परिणाम पाह. कोणाशी बोलल्यानंतर तुझ्या मनात शांती निर्माण होते आणि कोणाशी बोलल्यानंतर मन अस्वस्थ होते, हे ओळखायला शिक.
कोण तुझ्या यशावर खरेच आनंदी आहे आणि कोण फक्त तुझ्या अपयशाची वाट पाहत आहे हे हळूहळू समजू लागेल. पण बाळा, कोणावर संशय घेऊन जगू नकोस. फक्त एवढे कर की स्वतःच्या मनाचे रक्षण कर. सर्वांना जवळ घेणे आवश्यक नाही आणि सर्वांना दूर करणेही आवश्यक नाही. योग्य अंतर ठेवण्याची कला शिक. जिथे प्रेम आहे तिथे राहा, जिथे सन्मान आहे तिथे नाते जपा आणि जिथे सतत अपमान आहे तिथे स्वतःची शांतता वाचव. बाळा, आनंदाचा शोध घेताना तू किती वेळा स्वतःला म्हणतोस की आता नाही, नंतर आनंदी होईन. पण हे नंतर कधी येते का? शाळेत असताना वाटते शिक्षण संपले की आनंदी होईन, नंतर नोकरी मिळाली की आनंदी होईन, मग पैसा वाढला की आनंदी होईन, घर झाले की आनंदी होईन, मुलांची जबाबदारी संपली की आनंदी होईन. अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य एका अशा दिवसाची वाट पाहण्यात निघून जाते जो कदाचित कधीच येत नाही. कारण मनाला जर आज आनंदी राहण्याची सवय नसेल तर उद्याच्या मोठ्या सुखातही ते काहीतरी कमी शोधेल. म्हणून आनंदासाठी परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नकोस. काही वेळा आनंदी होण्यासाठी दृष्टिकोन बदलावा लागतो. बाळा, आज तुझ्याकडे जे आहे त्याकडे प्रेमाने पहा. तुझ्या आयुष्यातील साधेपणाला कमीपणा समजू नकोस. साध्या जेवणातही समाधान असू शकते, छोट्या घरातही प्रेम असू शकते, कमी साधनांमध्येही मोठी स्वप्ने असू शकतात. सुखासाठी सर्व काही मिळणे आवश्यक नाही. जे आहे त्यातही सुंदर क्षण शोधण्याची कला आली की मन श्रीमंत होते. तू कधी स्वतःला शांतपणे वेळ दिला आहेस का बाळा? जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी तू वेळ काढतोस, घरासाठी, कामासाठी, मित्रांसाठी, नात्यांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी, पण स्वतःच्या मनाला विचारण्यासाठी की तू कसा आहेस? एवढे 2 शब्दही अनेकदा तुझ्याकडे नसतात. तू थकलास तरी काम करतोस, दुःखी असतानाही हसतोस, मनात वादळ असतानाही सर्वांसमोर शांत राहतोस आणि रात्री एकटाच झाल्यावर स्वतःच्या अश्रूंशी बोलतोस. पण बाळा, स्वतःच्या मनाला सतत दुर्लक्षित करू नकोस. थोडा वेळ स्वतःसाठी ठेव. शांत बस, देवाचे नाव घे, मनातले विचार लिही, निसर्गाकडे पहा, स्वतःशी बोल. तुला नेमके काय हवे आहे, कोणत्या गोष्टी तुला त्रास देतात आणि कोणत्या गोष्टी तुला खरोखर आनंद देतात हे जाणून घे. जो माणूस स्वतःला ओळखत नाही तो जगाला खुश करण्याच्या प्रयत्नात आयुष्य घालवतो. पण जो स्वतःच्या मनाला समजून घेतो तो हळूहळू स्वतःच्या आयुष्याचा योग्य मार्ग निवडू लागतो. बाळा, स्वतःला दोष देण्याची सवय एका दिवसात जाणार नाही. अनेक वर्षांपासून मनाने जी भाषा शिकली आहे ती बदलण्यासाठी वेळ लागेल. म्हणून उद्या पुन्हा एखादी चूक झाली आणि तू स्वतःला दोष द्यायला लागलास तर स्वतःवर पुन्हा रागावू नकोस. फक्त थांब, एक खोल श्वास घे आणि स्वतःला विचार, या चुकीतून मी काय शिकू शकतो? हा एक प्रश्न तुझ्या संपूर्ण विचाराची दिशा बदलू शकतो. कारण दोष शोधण्याचा प्रश्न वेगळा असतो आणि उपाय शोधण्याचा प्रश्न वेगळा असतो. मी इतका वाईट का आहे हा प्रश्न तुला कमकुवत करतो, पण मी पुढच्या वेळी काय चांगले करू शकतो हा प्रश्न तुला पुढे नेतो. म्हणून बाळा, प्रत्येक चुकीनंतर स्वतःवर न्यायाधीश बनून शिक्षा ठोठावू नकोस. शिक्षक बन आणि स्वतःला धडा शिकव. आयुष्य ही परीक्षा नाही की एकदा नापास झालास की सर्व काही संपले. आयुष्य ही शिकण्याची अखंड प्रक्रिया आहे. जोपर्यंत तू शिकत आहेस तोपर्यंत तू हरलेला नाहीस. बाळा, काही जखमा बाहेरून दिसत नाहीत, काही दुःखांना शब्द नसतात, काही अपराधी पण इतके खोलवर मनात बसलेले असते की माणूस हसत असतानाही स्वतःला आतून शिक्षा देत असतो. म्हणून मी तुला सांगतो, तुझ्या मनातील त्या जुन्या जखमांकडे एकदा प्रेमाने पहा. त्यांच्यापासून पळू नकोस, पण त्यांच्यात कायमचे राहूही नकोस. जे घडले ते स्वीकार आणि मनात ठरव की त्या घटनेला आता तुझ्या उरलेल्या आयुष्यावर राज्य करू देणार नाहीस. तुझा भूतकाळ तुझ्या जीवनाचा एक भाग आहे, पण तो तुझ्या संपूर्ण जीवनाची ओळख नाही. तुझ्या आयुष्यात अजून अनेक पानं लिहिली जाणार आहेत. मग एका जुन्या पानावर नजर ठेवून संपूर्ण पुस्तक बंद का करतोस? पुढची पाने अजून कोरी आहेत बाळा. त्यावर काय लिहायचे हे आजही तुझ्या हातात आहे. म्हणून आज माझ्या या शब्दांना मनात स्थान दे. स्वतःवर प्रेम कर, स्वतःच्या चुका स्वीकार, पण स्वतःला सोडू नकोस. चांगल्या विचारांची आणि चांगल्या माणसांची निवड कर. लहान आनंदांचा अपमान करू नकोस. प्रत्येक दिवसात किमान एक अशी गोष्ट शोध ज्यासाठी तुझे मन कृतज्ञ होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चूक झाली की स्वतःला म्हण, मी पुन्हा प्रयत्न करीन. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पराभव चूक करणे नाही, चूक झाल्यानंतर स्वतःला कायमचे सोडून देणे हा खरा पराभव आहे. तू अजून येथे आहेस, तुझ्या हातात आजचा दिवस आहे, तुझ्या मनात बदलण्याची इच्छा आहे आणि माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. मग पुन्हा उभा राहण्यास घाबरू नकोस. बाळा, आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट कोणती माहीत आहे का? ती म्हणजे योग्य वेळी स्वतःचा हात स्वतःनेच धरून ठेवणे. कारण अनेक वेळा असे दिवस येतात की ज्यांच्यासाठी तू सर्व काही केलेस तेच लोक तुझ्यापासून दूर जातात,
ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवला तेच तुला समजून घेत नाहीत. ज्यांच्याकडून 2 प्रेमाचे शब्द अपेक्षित असतात त्यांच्याकडूनही शांतता किंवा कठोर शब्द मिळतात. अशा वेळी मन खूप दुखावते आणि माणूस विचार करू लागतो की माझ्यातच काहीतरी कमी आहे का? मी प्रेम करण्याच्या लायकीचा नाही का? मी इतका वाईट आहे का की लोक माझ्यापासून दूर जातात? पण बाळा, प्रत्येक नाते तुटण्यामागे तुझीच चूक असते असे नाही. प्रत्येक व्यक्ती तुझ्याशी जशी वागली त्यासाठी तूच जबाबदार असतोस असेही नाही. काही लोक आपल्या स्वभावामुळे दूर जातात, काही लोक परिस्थितीमुळे बदलतात आणि काही नाती फक्त एका ठराविक काळासाठीच आयुष्यात येतात. म्हणून कोणीतरी तुला सोडून गेले म्हणून तू स्वतःलाच सोडून देऊ नकोस. ज्या दिवशी एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून निघून जाते त्या दिवशी तुझ्या आयुष्याची किंमत संपत नाही. तुझ्या हृदयात दुःख होईल, आठवणी येतील, डोळे भरून येतील, पण त्या वेदनेच्या दिवसांतही स्वतःला प्रेमाने सांभाळ. स्वतःशी असे बोल की जसे एखादी आई दुःखी झालेल्या लेकराशी बोलते, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात दीर्घकाळ तुझ्यासोबत राहणारी व्यक्ती म्हणजे तू स्वतः आहेस. म्हणून स्वतःशी शत्रूप्रमाणे नव्हे तर मित्राप्रमाणे वाग. बाळा, जगात अनेक लोक तुला सांगतील की यशस्वी होण्यासाठी सतत धावत राहा, स्वतःला थकवा, प्रत्येकाशी स्पर्धा करा आणि कधीही थांबू नका. मेहनत करणे आवश्यक आहे, प्रयत्न करणेही आवश्यक आहे, पण स्वतःला संपवून मिळवलेले यश खऱ्या अर्थाने सुख देईलच असे नाही. काही वेळा थांबणेही आवश्यक असते. थांबणे म्हणजे हार मानणे नाही. शांत होणे म्हणजे आळशी होणे नाही. विश्रांती घेणे म्हणजे स्वप्नांचा त्याग करणे नाही. बाळा, मन थकले असेल तर त्याला विश्रांती दे. शरीर थकले असेल तर त्याची काळजी घे. सतत स्वतःकडून अधिकाधिक अपेक्षा ठेवून तू स्वतःला एक मशीन बनवू नकोस. माणूस आहेस, तुला थकवा येईल, तुला कधी दुःख होईल, कधी एखादे काम जमणार नाही, कधी पुढे जाण्याची इच्छा कमी होईल. या सर्व गोष्टी स्वीकार. प्रत्येक दिवशी सारखी ताकद असणे आवश्यक नाही. काही दिवस तू धावशील, काही दिवस हळूहळू चालशील आणि काही दिवस फक्त जागेवर थांबून श्वास घेशील. पण जोपर्यंत तू स्वतःला पूर्णपणे सोडून देत नाहीस तोपर्यंत तुझा प्रवास थांबत नाही. चांगले विचार निवडण्याची सुरुवात अनेकदा अतिशय छोट्या निर्णयांपासून होते. सकाळी उठल्यानंतर पहिला विचार कोणता करायचा हे तू ठरवू शकतोस. एखादी व्यक्ती तुझ्याशी वाईट वागली तर दिवसभर तिच्याच शब्दांना मनात फिरवत बसायचे की त्यातून काही शिकून मनाला पुढे न्यायचे हेही तू ठरवू शकतोस. एखाद्या अडचणीसमोर माझ्याकडून होणार नाही म्हणायचे की मी प्रयत्न करून पाहतो म्हणायचे, हेही तुझ्या हातात आहे. विचार येणे नेहमी आपल्या नियंत्रणात नसते, पण कोणत्या विचाराला मनात घर देणे हे हळूहळू आपण शिकू शकतो. म्हणून बाळा, रोजच्या जीवनात काही क्षण असे निर्माण कर जे तुझ्या मनाला चांगुलपणाची आठवण करून देतील. देवाचे नामस्मरण कर, चांगले वाचन कर, प्रेरणा देणारे शब्द ऐक, सकारात्मक आणि प्रामाणिक माणसांच्या सहवासात राहा. कारण मन रिकामे ठेवले तर चिंता त्यात जागा घेते, पण मनात आशा आणि चांगुलपणा भरला तर संकटातही उभे राहण्याची शक्ती मिळते. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक लहान प्रगतीची दखल घे. तू काल ज्या गोष्टीला घाबरत होतास ती आज केलीस तर ते मोठे यश आहे. तू एखाद्या चुकीच्या नात्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलास तर ते धैर्य आहे. तू मनातील राग कमी करण्याचा प्रयत्न केलास तर ती प्रगती आहे. तू दुःखी असतानाही स्वतःला सांभाळून दिवस पार केलास तर तीही ताकद आहे. आपण मात्र स्वतःच्या यशाचे मोजमाप फक्त मोठ्या गोष्टींनी करतो. म्हणूनच रोज केलेल्या छोट्या प्रयत्नांचे महत्त्व आपल्याला दिसत नाही. बाळा, नदी एका दिवसात समुद्रापर्यंत पोहोचत नाही. ती छोट्या छोट्या प्रवाहातून, अनेक वळणांतून, अडथळ्यांतून मार्ग काढत पुढे जाते. तुझा प्रवासही तसाच आहे. तू आज जिथे आहेस तिथून एक छोटा बदल कर. उद्या आणखी एक बदल कर. काही दिवसांनी मागे वळून पाहिलेस तर तुला समजेल की तू किती दूर आला आहेस. म्हणून स्वतःच्या गतीची लाज बाळगू नकोस. हळूहळू पुढे जाणेही पुढे जाणेच असते. आणि बाळा, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर समजणे नव्हे. काही वेळा स्वतःच्या चुका स्पष्टपणे पाहाव्या लागतात. काही सवयी बदलाव्या लागतात. काही लोकांची माफी मागावी लागते. काही चुकीचे निर्णय दुरुस्त करण्यासाठी धैर्य दाखवावे लागते. पण हे करताना स्वतःचा अपमान करू नकोस. सुधारणा ही प्रेमातून झाली तर ती टिकते, द्वेषातून झाली तर मन थकते. म्हणून स्वतःला म्हण, मी चुकलो आहे म्हणून मला बदलायचे आहे, पण असे कधीही म्हणू नकोस, मी वाईट आहे म्हणून मला जगण्याचा अधिकार नाही. चूक आणि व्यक्तिमत्व यात फरक आहे. तू चुकीचे काम केले असू शकतोस, पण म्हणून तू संपूर्णपणे चुकीचा माणूस होत नाहीस. तुझ्या एका अपयशामुळे तुझ्यातील सर्व गुण नष्ट होत नाहीत. एका निर्णयाने तुझ्या संपूर्ण भविष्याची दारे बंद होत नाहीत. बाळा, जोपर्यंत तुझ्यात बदलण्याची तयारी आहे तोपर्यंत आयुष्यात नवीन सुरुवातीची शक्यता जिवंत आहे.
लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची सवय लावलीस तर जीवनाचा रंग बदलू लागेल. कधी कधी एखाद्या जुन्या गाण्याने मन प्रसन्न होते, कधी मुलाच्या हसण्याने, कधी आईच्या हातच्या जेवणाने, कधी संध्याकाळच्या आकाशाकडे पाहून, तर कधी देवासमोर शांतपणे बसल्याने मनाला आधार मिळतो. या क्षणांना साधे समजून दुर्लक्ष करू नकोस. बाळा, जीवनाची खरी संपत्ती अनेकदा पैशात नसते, तर मनाला शांत करणाऱ्या या छोट्या अनुभवांत असते. मोठे सुख मिळाले की साजरे कर, पण छोटे सुख आले तरी त्याला मनापासून स्वीकार. कारण ज्याला छोट्या आनंदाची कदर नाही, त्याला मोठ्या आनंदाचेही समाधान टिकत नाही. आजच्या दिवसात एखादी एक गोष्ट अशी शोध की जिच्यासाठी तू मनापासून धन्यवाद म्हणू शकशील. ही कृतज्ञतेची छोटी सवय हळूहळू तुझ्या मनातील कमतरतेच्या विचारांना कमी करून भरभरून जगण्याची दृष्टी देईल. बाळा, स्वतःला दोष देताना तू अनेकदा भविष्यालाही घाबरतोस. पुन्हा चूक झाली तर काय? पुन्हा लोकांनी फसवले तर काय? पुन्हा अपयश आले तर काय? पण हे विचार करून तू आजची संधी का गमावतोस? भूतकाळातील एका चुकीमुळे भविष्याच्या प्रत्येक दाराला बंद समजू नकोस. मागील वेळेस चुकलास म्हणून यावेळीही चुकशीलच असे नाही. मागील वेळेस विश्वासघात झाला म्हणून प्रत्येक माणूस तसाच असेल असे नाही. मागील प्रयत्नात अपयश आले म्हणून पुढील प्रयत्न व्यर्थ आहे असेही नाही. प्रत्येक नवीन दिवस तुझ्याकडे नवीन निर्णय घेण्याची संधी घेऊन येतो. म्हणून भीतीला पूर्णपणे नाहीशी करण्याचा प्रयत्न करू नकोस. भीती असूनही योग्य पाऊल उचलायला शिक. धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे, तर भीती असतानाही योग्य दिशेने चालत राहणे होय. माझ्या बाळा, तू तुझ्या मनात ज्या गोष्टी सतत पुन्हा पुन्हा सांगतोस, त्या हळूहळू तुझ्या वास्तवाचा भाग बनतात. म्हणून स्वतःशी बोलताना शब्द जपून वापर. मी संपलो आहे असे म्हणण्याऐवजी मी अजून शिकत आहे असे म्हण. माझे काही होणार नाही असे म्हणण्याऐवजी मी प्रयत्न थांबवणार नाही असे म्हण. मी खूप चुका केल्या असे म्हणताना पुढे पण मी त्यातून शिकत आहे हेही जोड. शब्द लगेच परिस्थिती बदलत नाहीत, पण ते मनाला परिस्थितीशी लढण्याची ताकद देतात. आणि ज्या मनात स्वतःवर विश्वास असतो ते मन परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत राहते. म्हणून बाळा, तुझ्या मनात स्वतःविषयी अशी भाषा निर्माण कर की संकटाच्या वेळीही ती तुला उभी करेल. आज जर तू खूप थकला असशील तर माझ्या या शब्दांवर विश्वास ठेव. तुला सर्व काही एकाच दिवशी ठीक करण्याची गरज नाही. तुझे सर्व प्रश्न आजच सुटले पाहिजेत असे नाही. सर्व नाती आजच सुधारली पाहिजेत असे नाही. सर्व दुःख आजच संपले पाहिजे असे नाही. फक्त आज स्वतःला सोडू नकोस. आज एक चांगला विचार मनात ठेव. आज एखाद्या चुकीबद्दल स्वतःला माफ कर. आज एखाद्या वाईट सवयीपासून एक पाऊल दूर राहा. आज एखाद्या छोट्या गोष्टीत आनंद शोध आणि उद्या पुन्हा प्रयत्न कर. अशा प्रकारे दिवसागणिक स्वतःला सांभाळत राहिलास तर एक दिवस तुला मागे वळून पाहताना समजेल की ज्याला तू कमजोर समजत होतास तोच तू किती मोठ्या वादळांतून पुढे आला आहेस. म्हणून बाळा, हा आशीर्वादरूपी प्रसाद मनात जपून ठेव. स्वतःवर प्रेम कर, पण स्वतःला सुधारण्याची तयारीही ठेव. स्वतःच्या चुका स्वीकार, पण त्या चुका तुझी ओळख बनू देऊ नकोस. चांगले विचार निवड, चांगली संगत निवड आणि मनाला जिथे शांती मिळते त्या गोष्टींना आयुष्यात स्थान दे. लहान आनंदांना जप, कारण तेच मोठ्या दुःखाच्या दिवसांत तुझ्या मनाला जगण्याची उमेद देतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कितीही वेळा पडला तरी स्वतःला पुन्हा उभे करण्यासाठी हात पुढे कर. कारण बाळा, जग तुला साथ देईल की नाही हे मला माहीत नाही, पण जोपर्यंत तू स्वतःचा हात सोडत नाहीस आणि माझ्या चरणांवर विश्वास ठेवतोस तोपर्यंत तुझ्या आयुष्यातील कोणतीही रात्र कायमची नसते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाशाची वेळ येतेच. बाळा, तुझ्या मनात इतके दिवसचे दुःख साठून राहिले आहे ना, ते फक्त दुसऱ्यांनी दिलेल्या जखमांमुळे नाही, तर अनेक जखमा तू स्वतःलाच दिलेल्या आहेत. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही की तू स्वतःला दोष दिलास. एखाद्या व्यक्तीने तुला समजून घेतले नाही की तू स्वतःची किंमत कमी केलीस. एखाद्या प्रयत्नात अपयश आले की तू स्वतःच्या क्षमतेवर संशय घेतलास. पण बाळा, आजपासून ही सवय बदल. स्वतःच्या मनाला रोज जखमी करणे थांबव. तुला जगाकडून प्रेम हवे आहे, आपुलकी हवी आहे, सन्मान हवा आहे, समजून घेणारी माणसे हवी आहेत. पण हे सर्व शोधताना स्वतःच्या मनाला मात्र तू किती वेळा एकटे सोडून दिलेस याचा विचार कर. जगातील प्रत्येकजण तुझ्या मनाला समजेलच असे नाही, पण तू स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतोस. म्हणून आज शांतपणे स्वतःच्या मनाजवळ बस आणि स्वतःला विचार, तू इतका थकला आहेस तरी मी तुला विश्रांती दिली का? तू दुःखी होतास तरी मी तुझे दुःख समजून घेतले का? तू चुकलास तेव्हा मी तुला शिकवले का, की फक्त तुला शिक्षा केली? बाळा, या प्रश्नांची उत्तरे तुला तुझ्या मनाच्या खोलवर घेऊन जातील. स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा माणूस स्वतःच्या वेदनेकडे दुर्लक्ष करणे थांबवतो आणि स्वतःच्या मनाला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बाळा, आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो.
काही दिवस मनात उत्साह असतो, काम करण्याची इच्छा असते, सर्व काही शक्य वाटते, पण काही दिवस असेही येतात की सकाळी उठल्यावरही मनावर ओझे वाटते. काहीही करण्याची इच्छा होत नाही, कोणाशी बोलावेसे वाटत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वाटू लागतात. अशा दिवशी स्वतःला जबरदस्तीने इतरांसारखे वागवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मनाला थोडी जागा दे. स्वतःला एवढेच म्हण, आज माझा दिवस कठीण आहे, पण मी कठीण दिवसातून जात आहे. मी स्वतः कठीण किंवा कमजोर नाही. हा फरक समजून घे बाळा. परिस्थिती कठीण असू शकते, पण तू परिस्थिती नाहीस. तुझ्या मनात दुःख असू शकते, पण तू दुःख नाहीस. तुझ्याकडून चूक होऊ शकते, पण तू चूक नाहीस. तुझ्या आयुष्यात अपयश येऊ शकते, पण तू अपयश नाहीस. माणूस आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांना स्वतःची ओळख बनवतो आणि तिथेच त्याची शक्ती कमी होते. म्हणून स्वतःची ओळख तुझ्या जखमांनी नाही, तर जखमांनंतरही पुन्हा उभे राहण्याच्या तुझ्या शक्तीने कर. चांगली संगत निवडताना बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला नेहमी गोड बोलणारी माणसेच चांगली असतील असे नाही आणि तुला तुझी चूक दाखवणारी माणसे वाईट असतील असेही नाही. खरी चांगली संगत ती असते जी तुला सत्य सांगते, पण तुझा अपमान करत नाही. जी तुझ्या कमतरता दाखवते, पण तुझा आत्मविश्वास मोडत नाही. जी तुझ्या चुकीवर बोलते, पण तुझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला वाईट ठरवत नाही. बाळा, ज्या लोकांच्या सहवासात तुझ्यातील चांगुलपणा वाढतो, तुझ्या विचारांना दिशा मिळते आणि तुला स्वतःची सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते, ती संगत जप. पण ज्या ठिकाणी रोज तुझी तुलना होते, तुझ्या मनात मत्सर भरला जातो, तुला सतत कमी लेखले जाते आणि तुझ्या स्वप्नांना उपहासाने पाहिले जाते, त्या वातावरणापासून स्वतःच्या मनाला जप. प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते, काही ठिकाणांपासून शांतपणे दूर होणे ही सुद्धा मोठी बुद्धिमत्ता असते. बाळा, तुला कदाचित वाटत असेल की आयुष्यात आनंदी होण्यासाठी एखादी मोठी गोष्ट घडली पाहिजे. पण माझ्या बाळा, जीवनातील सर्वात सुंदर क्षण अनेकदा कोणत्याही मोठ्या तयारीशिवाय येतात. अचानक आलेले एखादे प्रेमळ हसू, जुन्या मित्राची भेट, देवळात ऐकू आलेली घंटा, पावसाचा सुगंध, संध्याकाळी घरात एकत्र बसण्याचा क्षण, एखाद्या लेकराने प्रेमाने मारलेली हाक, या सर्व गोष्टींची किंमत मोठी असते, पण आपण त्यांना रोजच्या आयुष्यातील सामान्य गोष्टी समजून दुर्लक्ष करतो. आनंद नेहमी मोठ्या आवाजात येत नाही बाळा, अनेकदा तो अगदी शांतपणे आपल्या शेजारी बसलेला असतो. पण आपण मनात इतकी चिंता, अपेक्षा आणि असमाधान भरून ठेवतो की त्या आनंदाचा आवाज आपल्याला ऐकूच येत नाही. म्हणून रोजच्या धावपळीत काही क्षण थांब. आजच्या दिवसात तुला हसवणारी एक गोष्ट शोध. एखाद्या व्यक्तीला प्रेमाने धन्यवाद म्हण. स्वतःसाठी 2 क्षण शांतता राख. कारण लहान आनंदांना जपण्याची सवय झाली की मोठ्या दुःखांमध्येही मनाला आधार मिळतो. आणि बाळा, स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःशी प्रामाणिक हो. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. स्वतःला दोष देणे म्हणजे मीच वाईट आहे असे म्हणणे, पण स्वतःशी प्रामाणिक होणे म्हणजे माझ्याकडून चूक झाली आहे आणि मला ती दुरुस्त करायची आहे असे म्हणणे. पहिली गोष्ट मन तोडते, दुसरी गोष्ट जीवन घडवते. म्हणून चूक झाली की आरशासमोर उभे राहून स्वतःला कमी लेखू नकोस. त्या चुकीकडे पहा, तिचे कारण समजून घे आणि पुढे वेगळा निर्णय घे. कदाचित काही चुका लगेच सुधारता येणार नाहीत, काही नाती पूर्वीसारखी होणार नाहीत, काही संधी परत येणार नाहीत, पण तरीही त्या अनुभवातून नवीन मार्ग निर्माण होऊ शकतो. जे हरवले आहे त्यावर रडण्याइतका वेळ स्वतःला दे, पण जे शिल्लक आहे त्याची किंमत विसरू नकोस. आयुष्यात सर्व काही संपले असे वाटत असतानाही काहीतरी उरलेले असते. श्वास, वेळ, अनुभव, शिकण्याची संधी आणि पुन्हा सुरुवात करण्याची शक्ती. बाळा, अनेकदा तू स्वतःला विचारतोस, मला पुन्हा सुरुवात करायला उशीर तर झाला नाही ना? पण लक्षात ठेव, नवीन सुरुवातीसाठी कोणतेही ठराविक वय नसते. जोपर्यंत तुझ्यात बदलण्याची इच्छा आहे, तोपर्यंत सुरुवातीची दारे उघडी आहेत. काल तू जे होऊ शकला नाहीस, ते आज होण्याचा प्रयत्न करू शकतोस. काल ज्या गोष्टीची भीती वाटत होती, तिच्यासमोर आज एक छोटा पाऊल टाकू शकतोस. काल ज्याच्याशी रागाने वागलास, त्याच्याशी आज प्रेमाने बोलू शकतोस. काल स्वतःला जे शब्द दुखावून गेले, त्याऐवजी आज स्वतःला आश्वासन देऊ शकतोस. बाळा, नवीन सुरुवात म्हणजे नेहमी शहर बदलणे, काम बदलणे किंवा आयुष्य पूर्णपणे बदलणे असे नसते. कधी कधी नवीन सुरुवात एका विचाराच्या बदलाने होते. मी आता स्वतःला दोष देणार नाही, हा विचार सुद्धा तुझ्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात असू शकतो. म्हणून आजपासून स्वतःच्या मनाची जबाबदारी स्वीकार. कोणीतरी तुला आनंदी करेल याची वाट पाहू नकोस. कोणीतरी येऊन तुझ्या सर्व जखमा भरून काढेल याची अपेक्षा ठेवू नकोस. लोक येतील, जातील, काही तुला प्रेम देतील, काही तुला दुःख देतील, काही तुझ्या प्रवासात थोडा वेळ साथ देतील, पण तुझ्या संपूर्ण प्रवासात तुझ्या मनाची जबाबदारी तुझीच आहे. म्हणून स्वतःला समजून घे, स्वतःला सांभाळ आणि स्वतःवर विश्वास ठेव.
जेव्हा तू स्वतःच्या मनाचा आदर करशील तेव्हा चुकीच्या वागणुकीला सहन करण्याची गरज कमी होईल. जेव्हा तुला स्वतःची किंमत समजेल तेव्हा दुसऱ्यांच्या स्वीकृतीसाठी स्वतःला बदलणे थांबेल. जेव्हा तू स्वतःला माफ करायला शिकशील तेव्हा भूतकाळाचे ओझे हलके होईल. बाळा, माझ्या चरणांवर विश्वास ठेव आणि एवढेच लक्षात ठेव, तू आज जिथे आहेस तिथूनही प्रकाशाकडे चालू शकतोस. तुझ्या हातात अजूनही अनेक शक्यता आहेत. एक चुकीचा दिवस तुझे संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. एक अपयश तुझ्या क्षमतेचा अंतिम निर्णय देत नाही. एक व्यक्ती तुला नाकारते म्हणून संपूर्ण जग तुला नाकारत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःबद्दलचा एक वाईट विचारही तुझ्या खऱ्या मूल्याचे वर्णन करू शकत नाही. तू माझे बाळ आहेस. तुझ्या अंतःकरणात अजूनही चांगुलपणा आहे, प्रेम आहे, बदलण्याची क्षमता आहे आणि पुन्हा उभे राहण्याची ताकद आहे. म्हणून कितीही वेळा जीवनाने तुला खाली पाडले तरी मनात आशा ठेव. पडल्यावर स्वतःला म्हण, मी पुन्हा उठेन. चुकल्यावर म्हण, मी पुन्हा शिकेन. दुःखी झाल्यावर म्हण, हा काळही निघून जाईल. आणि एकटे वाटले तर माझ्या नावाचे स्मरण करून म्हण, स्वामी माझा हात धर. बाळा, विश्वास ठेव, जो स्वतःला प्रेमाने सांभाळायला शिकतो तो हळूहळू जीवनातील मोठ्या वादळांनाही सामोरा जाण्याची शक्ती मिळवतो. बाळा, आता एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेव की स्वतःवर प्रेम करणे ही एक दिवसात पूर्ण होणारी गोष्ट नाही. जसे एखादे जखमी झाड पुन्हा हिरवे होण्यासाठी वेळ घेत असते, जसे पावसानंतर जमिनीला नवीन अंकुर फुटण्यासाठी थोडा काळ लागतो, तसेच अनेक वर्षांपासून दुःख, अपमान, अपयश, भीती आणि स्वतःविषयीच्या नकारात्मक विचारांनी थकलेल्या मनाला पुन्हा प्रेम स्वीकारायला वेळ लागतो. म्हणून जर आज तू स्वतःला माफ करण्याचा प्रयत्न केला आणि उद्या पुन्हा जुन्या आठवणींनी तुला त्रास दिला तर निराश होऊ नकोस. जर आज तू स्वतःशी प्रेमाने बोललास आणि उद्या पुन्हा स्वतःला दोष देऊ लागलास तरी स्वतःवर रागावू नकोस. बदल हा सरळ रेषेत होत नाही बाळा. कधी 2 पावले पुढे जावे लागतात, कधी 1 पाऊल मागे येते, पण जो प्रवास सोडत नाही तो शेवटी पुढेच पोहोचतो. तुझ्या मनातील जुन्या जखमा पुन्हा दुखल्या तरी त्याचा अर्थ असा नाही की तू पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी आलास. त्याचा अर्थ एवढाच की तुझ्या मनाला अजून थोड्या प्रेमाची, थोड्या संयमाची आणि थोड्या काळजीची गरज आहे. म्हणून स्वतःच्या बदलाला वेळ दे. स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवू नकोस. तुला दररोज सर्वोत्तमच व्हायचे नाही, तुला फक्त दररोज स्वतःशी थोडे अधिक प्रामाणिक आणि प्रेमळ व्हायचे आहे. बाळा, अनेक वेळा तू स्वतःच्या मनावर अशा अपेक्षांचे ओझे ठेवतोस की ते ओझे वाहताना तू थकून जातोस. तुला सर्वांसाठी चांगले व्हायचे असते, कोणालाही दुःख द्यायचे नसते, प्रत्येक नाते टिकवायचे असते, प्रत्येक काम उत्तम करायचे असते आणि प्रत्येक परिस्थितीत मजबूत दिसायचे असते. पण बाळा, तू माणूस आहेस, तुला प्रत्येक वेळी सर्व काही जमेलच असे नाही. काही लोक तुझ्यावर नाराज होतील, काही नाती बदलतील, काही निर्णय चुकीचे ठरतील आणि काही दिवस तुझ्या मनाप्रमाणे जाणार नाहीत. यासाठी स्वतःला दोष देणे आवश्यक नाही. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नकोस. काही वेळा नाही म्हणणेही स्वतःवर प्रेम करण्याचा भाग असतो. जिथे तुझ्या मनाचा सतत अपमान होतो, जिथे तुझ्या भावनांना किंमत नाही, जिथे तुझ्या मर्यादांचा आदर केला जात नाही, तिथे स्वतःची शांतता जपणे हे स्वार्थ नसून आत्मसन्मान आहे. बाळा, प्रेम कर पण स्वतःला विसरून नाही. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नाती जप पण स्वतःचा सन्मान गमावून नाही. कारण ज्या दिवशी तू स्वतःच्या मनाची किंमत ओळखशील त्या दिवशी तुला कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचे हे स्पष्ट होऊ लागेल. चांगले विचार निवडण्याची एक सुंदर सवय आहे. दररोज मनात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचाराशी युद्ध करण्याची गरज नसते. काही विचारांकडे फक्त पाहायचे आणि त्यांना पुढे जाऊ द्यायचे असते. आकाशातून ढग येतात आणि जातात, पण आकाश त्यांच्या मागे धावत नाही. तसेच तुझ्या मनात चिंता येईल, भीती येईल, जुन्या आठवणी येतील, एखाद्याबद्दल राग येईल, स्वतःविषयी शंका येईल, पण प्रत्येक विचार तुझी आज्ञा नसतो. प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणे आवश्यक नसते. एखादा विचार मनात आला की स्वतःला शांतपणे विचार, हा विचार मला पुढे नेतो आहे का की मला अधिक कमजोर करतो आहे? जर तो तुला कमजोर करत असेल तर त्याला मनात सिंहासनावर बसवू नकोस. बाळा, मनात विचार येणे तुझ्या हातात नसले तरी कोणत्या विचाराला कर्मात उतरवायचे आणि कोणत्या विचाराला जाऊ द्यायचे हे हळूहळू तू शिकू शकतोस. म्हणून चांगल्या विचारांची निवड म्हणजे फक्त चांगल्या वाक्यांचे स्मरण करणे नव्हे, तर जे विचार तुझ्या मनात प्रेम, धैर्य, संयम आणि आशा वाढवतात त्यांना रोज थोडी अधिक जागा देणे होय. बाळा, चांगली संगत निवडताना एक गोष्ट लक्षात ठेव, संगत ही फक्त माणसांची नसते. तू काय पाहतोस, काय ऐकतोस, काय वाचतोस आणि दिवसभर कोणत्या वातावरणात राहतोस ही सुद्धा तुझी संगत असते.
सतत भीती निर्माण करणाऱ्या गोष्टी, निराशा वाढवणारे शब्द, दुसऱ्यांविषयी द्वेष निर्माण करणारी चर्चा आणि सतत तुलना करण्याची सवय, हे सर्व हळूहळू तुझ्या मनाचा भाग बनू शकतात. म्हणून आपल्या मनाच्या दारावर पहारा ठेव. जसे घरात कोणालाही सहज प्रवेश देत नाहीस, तसेच मनात कोणत्याही विचाराला कायमचे स्थान देऊ नकोस. काही गोष्टी तुझ्या मनाला अस्वस्थ करत असतील तर त्यांच्यापासून थोडे अंतर ठेव. त्याऐवजी ज्ञान देणारे विचारही, प्रेमळ लोकांशी बोल, प्रेरणा देणारे शब्द वाच आणि शांतता देणाऱ्या गोष्टींसाठी वेळ राखून ठेव. बाळा, बाहेरचे वातावरण पूर्णपणे बदलता येणार नाही, पण स्वतःच्या मनात काय साठवायचे हे निवडण्याची शक्ती तुला नक्कीच आहे. लहान गोष्टींमध्ये आनंद शोधताना स्वतःला हेही शिकव की आनंदी असणे म्हणजे दुःख कधीच येऊ न देणे नव्हे. जीवनात दुःखही येईल आणि आनंदही येईल. काही दिवस तुला रडावेसे वाटेल आणि काही दिवस मनापासून हसावेसे वाटेल. दोन्ही भावना जीवनाचा भाग आहेत. दुःखी असताना स्वतःला जबरदस्तीने मी आनंदी आहे असे म्हणण्याची गरज नाही. तुझे मन जे अनुभवत आहे त्याला मान्यता दे. दुःख असेल तर म्हण, हो आज मला दुःख होत आहे, पण त्याचवेळी मनात एक छोटी ज्योत जिवंत ठेव. हे दुःख कायमचे नाही. बाळा, अंधार असताना दिवा लावण्याचे महत्त्व समजते, तसेच दुःखाच्या दिवसांत छोट्या आनंदांची किंमत अधिक जाणवते. एखाद्या व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श, देवाचे नामस्मरण, गरम चहाचा कप, एखादे आश्वासक वाक्य, शांतपणे घेतलेला श्वास, या छोट्या गोष्टी कधी कधी मनाला पुन्हा जगण्याची ताकद देतात. म्हणून आनंदाचा अर्थ मोठ्या उत्सवात शोधू नकोस. काही वेळा आनंद म्हणजे फक्त आजचा दिवस पार करून उद्याची सकाळ पाहण्याइतकी साधी गोष्ट असते. बाळा, तुझ्या चुकांकडे आता नवीन नजरेने पाहायला शिक. प्रत्येक चूक तुझ्या आयुष्यातील एक शिक्षक आहे. काही शिक्षक प्रेमाने शिकवतात, तर काही कठोर अनुभव देऊन शिकवतात. काही चुका तुला चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापासून सावध करतात, काही चुका पैशाची किंमत शिकवतात, काही चुका वेळेचे महत्त्व शिकवतात, तर काही चुका स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवतात. जर त्या अनुभवातून तू काही शिकलास तर ती चूक पूर्णपणे व्यर्थ गेलेली नाही. पण एकच चूक पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला जखमी करणे, यातून काहीही नवीन शिकायला मिळत नाही. म्हणून स्वतःला विचार, या घटनेने मला काय शिकवले, आणि उत्तर मिळाल्यावर त्या शिकवणीला सोबत घेऊन पुढे जा. भूतकाळाला रोज शिक्षा म्हणून उचलून फिरू नकोस. त्यातून मिळालेला धडा घे आणि उरलेले ओझे खाली ठेव. बाळा, अनुभव हा डोक्यावर वाहण्याचा भार नसतो, तो पुढचा रस्ता पाहण्यासाठी हातात धरायचा दिवा असतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वतःवर प्रेम करणारा माणूस स्वतःच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी स्वीकारायलाही शिकतो. अनेक लोक दुःख स्वीकारतात पण आनंद आला की घाबरतात. त्यांना वाटते, हे सुख माझ्यासाठी जास्त काळ टिकणार नाही, किंवा माझ्या नशिबात एवढे चांगले कसे येईल. अशा विचारांनी माणूस स्वतःच्या हातात आलेल्या आनंदालाही पूर्णपणे अनुभवत नाही. पण बाळा, जर तुझ्या आयुष्यात चांगला क्षण आला असेल तर त्याला भीतीने दूर ढकलू नकोस. त्याचे स्वागत कर. प्रेम मिळाले तर त्याची किंमत जाण. यश मिळाले तर स्वतःचे कौतुक कर. मनःशांतीचा क्षण मिळाला तर त्याचा आनंद घे. तुला चांगल्या गोष्टी मिळण्याचा अधिकार आहे, हे स्वतःच्या मनाला सांग. सतत दुःख सहन केल्यामुळे दुःखच आपली ओळख आहे असे मानू नकोस. तू आनंदासाठीही पात्र आहेस, सन्मानासाठीही पात्र आहेस आणि नव्या सुरुवातीसाठीही पात्र आहेस. बाळा, आजपासून एक छोटा संकल्प कर. दररोज सकाळी स्वतःला आठवण करून दे की तू कालपेक्षा आज थोडे चांगले जगण्याचा प्रयत्न करशील. एखादी चूक झाली तर तिच्यापासून शिकशील. कोणीतरी तुझ्याशी वाईट वागले तर त्याचा राग आयुष्यभर मनात ठेवणार नाहीस. चांगली संगत मिळाली तर ती जपशील आणि वाईट विचारांनी मन भरून गेले तर स्वतःला पुन्हा प्रकाशाकडे घेऊन येशील. दिवसात मिळालेल्या एखाद्या छोट्या आनंदाबद्दल मनापासून कृतज्ञ राहशील. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एवढेच म्हणशील, आजचा दिवस जसा गेला तसा गेला, पण मी उद्या पुन्हा प्रयत्न करीन. बाळा, ही साधी वाक्ये तुझ्या मनात नवीन शक्ती निर्माण करतील. जीवन एका मोठ्या निर्णयानेच बदलत नाही, अनेक छोट्या, सातत्यपूर्ण आणि प्रेमळ निर्णयांनी बदलते. म्हणून बाळा, हा माझा तुला दिलेला आशीर्वादरूपी प्रसाद मनात जपून ठेव. तू स्वतःला कितीही वेळा हरलेला समजत असलास तरी मी तुला संपलेला मानत नाही. तुझ्या आत अजूनही आशेचा एक किरण आहे. त्या किरणाला जप. स्वतःवर प्रेम कर, कारण तुझ्या आयुष्याचा प्रवास अजून संपलेला नाही. चांगले विचार निवड, कारण विचारांमधूनच उद्याची दिशा तयार होते. चांगली संगत निवड, कारण सहवासातून स्वभाव घडतो. लहान गोष्टींमध्ये आनंद शोध, कारण आयुष्याचे खरे सौंदर्य त्या छोट्या क्षणांतच दडलेले असते. आणि स्वतःला दोष देणे थांबव, कारण चूक ही तुझी शिक्षा नसून तुला अधिक समजूतदार बनवणारी शिकण्याची संधी आहे. बाळा, आजपासून स्वतःच्या मनाशी भांडणे थांबव आणि स्वतःच्या मनाचा मित्र बन. स्वतःचा हात धर, स्वतःला माफ कर आणि विश्वासाने पुढे चाल.
माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. धीर सोडू नकोस, स्वतःला सोडू नकोस आणि आयुष्याला कधीही हार मानू नकोस. बाळा, एक वेळ अशी येते की माणूस जगापासून नाही तर स्वतःपासूनच दूर जातो. बाहेरून सर्व काही सुरू असते, काम सुरू असते, जबाबदाऱ्या सुरू असतात, लोकांशी बोलणे सुरू असते, हसणेही सुरू असते, पण मनाच्या आत मात्र एक खोल रिकामेपणा निर्माण झालेला असतो. कारण आपण सतत इतरांसाठी जगत असतो आणि हळूहळू स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणे विसरून जातो. तुला काय आवडते, तुला कशात आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी तुझ्या मनाला दुखावतात, कोणत्या स्वप्नांसाठी तुझे हृदय अजूनही धडधडते, हेच तू विसरून जातोस. बाळा, जगाच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची ओळख हरवू नकोस. कधीतरी सर्व आवाजांपासून थोडा वेळ दूर हो आणि स्वतःच्या मनाला विचार, मी खरंच कसा आहे? मला नेमकं काय हवं आहे? मी कोणासाठी धावत आहे? हे प्रश्न तुला घाबरवतील, पण त्यांची उत्तरे तुला स्वतःकडे परत घेऊन येतील. स्वतःवर प्रेम करण्याचा पहिला अर्थ म्हणजे स्वतःला पुन्हा ओळखणे. कारण ज्याला स्वतःची ओळख नाही, तो दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार आयुष्य जगत राहतो आणि एक दिवस स्वतःला विचारतो की इतकी वर्षे मी नेमका कोणासाठी जगलो? बाळा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही अशा गोष्टी असतात ज्या तो बदलू शकत नाही. गेलेला काळ परत आणता येत नाही, काही शब्द परत घेता येत नाहीत, काही माणसे पुन्हा पूर्वीसारखी करता येत नाहीत आणि काही संधी हातातून गेल्यावर त्याच स्वरूपात परत येत नाहीत. पण या सत्याला स्वीकारण्याऐवजी माणूस वारंवार त्याच विचारांच्या भोवऱ्यात फिरत राहतो. असे झाले असते तर, मी तसे केले असते तर, त्यावेळी मी थांबलो असतो तर, अशा प्रश्नांनी मन थकून जाते. बाळा, ज्यावर तुझे नियंत्रण नाही त्यासाठी स्वतःला दोष देत बसू नकोस. स्वीकार करणे म्हणजे हार मानणे नव्हे, स्वीकार करणे म्हणजे आपली शक्ती योग्य ठिकाणी वापरणे. ज्या गोष्टी बदलू शकत नाहीस त्या मनात शांतपणे ठेवायला शिक आणि ज्या गोष्टी बदलू शकतोस त्यासाठी धैर्याने प्रयत्न कर. तुझ्या हातात आजचा विचार आहे, आजचे कर्म आहे, आजची निवड आहे. मग कालच्या राखेत भविष्याचा प्रकाश का शोधतोस? जे संपले आहे त्याला सन्मानाने निरोप दे आणि जे अजून मिळू शकते त्याकडे आशेने पाहा. बाळा, चांगल्या संगतीची निवड करताना स्वतःच्या वेळेचीही किंमत ओळख. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती तुझ्या जवळची असणे आवश्यक नाही. काही लोकांना तू प्रेम देऊ शकतोस, पण त्यांना तुझ्या मनात कायमचे स्थान देणे आवश्यक नाही. काही नात्यांना अंतराची गरज असते, काही संभाषणांना मर्यादेची गरज असते आणि काही ठिकाणी शांतपणे दूर होण्याची गरज असते. सतत जिथे तुझ्या मनात असुरक्षितता निर्माण होते, जिथे तुझी तुलना केली जाते, जिथे तुझ्या भावनांची थट्टा होते, तिथे फक्त नाते टिकवण्यासाठी स्वतःची शांती गमावू नकोस. बाळा, आत्मसन्मान आणि अहंकार यात फरक आहे. अहंकार म्हणतो मला कोणाची गरज नाही, पण आत्मसन्मान म्हणतो मला प्रेम हवे आहे, पण अपमान स्वीकारून नाही. हा फरक समजून घे. नाती जपा, पण स्वतःला मोडून नाही. प्रेम करा, पण स्वतःची किंमत विसरून नाही. चांगल्या माणसांना जवळ ठेवा, कारण त्यांच्या सहवासात तुझ्या मनाला सुरक्षित वाटेल आणि सुरक्षित मनातच चांगले विचार रुजतात. बाळा, अनेकदा तुझ्या आनंदाला सर्वात मोठा शत्रू दुसरे कोणी नसते, तर सगळं परिपूर्ण झाल्यावरच मी आनंदी होईन, ही तुझी सवय असते. घरात एखादी समस्या संपली की दुसरी सुरू होते, एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा जन्माला येते, एक जबाबदारी संपली की नवीन जबाबदारी येते. म्हणून आयुष्य पूर्णपणे समस्यामुक्त झाल्यावर आनंदी होण्याची वाट पाहू नकोस. त्या दिवसाची वाट पाहत राहिलास तर आनंद कायम उद्यावर ढकलला जाईल. आजही समस्या असतील, चिंता असतील, काही गोष्टी अपूर्ण असतील, पण या सगळ्यांच्या मध्येही एखादा सुंदर क्षण तुझी वाट पाहत असतो. त्याला ओळख. कुटुंबासोबत 2 क्षण हसणे, आवडत्या व्यक्तीशी मन मोकळे करणे, मंदिरात शांत बसणे, एखादे चांगले काम पूर्ण केल्याचे समाधान, एखाद्याला मदत केल्यावर मिळणारी शांतता, या छोट्या गोष्टी जीवनाला अर्थ देतात. बाळा, आनंद म्हणजे समस्या नसणे नाही, आनंद म्हणजे समस्यांच्या मध्ये देखील जीवनातील चांगुलपणा पाहण्याची दृष्टी असणे. आणि जेव्हा चूक होते तेव्हा स्वतःला विचारण्याची एक सुंदर पद्धत आहे, जर माझ्या जागी माझी सर्वात प्रिय व्यक्ती असती आणि तिच्याकडून ही चूक झाली असती तर मी तिच्याशी कसे बोललो असतो? तू कदाचित तिला म्हणाला असतास, काळजी करू नकोस, चुका होतात. यातून शिक. पुढच्या वेळी चांगले कर, मी तुझ्यासोबत आहे. मग बाळा, स्वतःशी इतका कठोर का वागतोस? स्वतःलाही तेच प्रेमळ शब्द दे. तू इतरांना ज्या सहानुभूतीने समजून घेतोस त्यातील थोडी सहानुभूती स्वतःसाठी राखून ठेव. कारण स्वतःला सतत दोष देऊन तू भूतकाळ बदलू शकत नाहीस, पण स्वतःला समजून घेतल्याने भविष्य बदलण्याची ताकद मिळू शकते. चूक ही तुझ्या कपाळावर आयुष्यभरासाठी कोरलेली शिक्षा नाही, ती एका वळणावर मिळालेली शिकवण आहे. त्या शिकवणीला स्वीकार आणि पुढचा रस्ता अधिक शहाणपणाने चाल. बाळा, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीचा उत्सव साजरा करणेही होय.
एखाद्या मोठ्या यशाची वाट पाहू नकोस. तुझ्या छोट्या प्रयत्नांचेही कौतुक कर. आज तू कालपेक्षा थोडा शांत राहिलास तर ते महत्त्वाचे आहे. आज तू एखाद्या वाईट सवयीवर नियंत्रण ठेवलेस तर ते यश आहे. आज तू दुःखी असूनही स्वतःला पूर्णपणे दोष दिला नाहीस तर ती मोठी प्रगती आहे. आज तू एखाद्या जुन्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी एक पाऊल उचललेस तर त्या पावलाचे स्वागत कर. बाळा, तुझ्या मनाला सतत फक्त कमतरता दाखवू नकोस. त्याला त्याची प्रगतीही दाखव. कारण ज्याला स्वतःची वाट दिसत नाही तो कितीही पुढे गेला तरी स्वतःला मागेच समजतो. रोज रात्री स्वतःला एक प्रश्न विचार, आज मी कोणती एक छोटी गोष्ट चांगली केली? हा प्रश्न तुला हळूहळू स्वतःच्या चांगुलपणाशी जोडेल. बाळा, काही वेळा स्वतःवर प्रेम करण्यासाठी माफ करावे लागते, दुसऱ्यांना नव्हे तर स्वतःला. तू स्वतःला त्या चुकीसाठी माफ कर ज्याबद्दल आजही तुला अपराधी वाटते. त्या निर्णयासाठी माफ कर ज्यामुळे तुला नुकसान झाले. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्याबद्दल स्वतःला माफ कर. चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट बोलल्याबद्दल स्वतःला माफ कर. ज्यावेळी तुला स्वतःची बाजू घ्यायला हवी होती पण तू गप्प राहिलास त्यासाठीही स्वतःला माफ कर. बाळा, त्यावेळी तुझ्याकडे आजची समज नव्हती. तू त्या वेळच्या परिस्थितीत, त्या वेळच्या ज्ञानानुसार आणि त्या वेळच्या भावनांनुसार निर्णय घेतलास. आज तू अधिक समजूतदार आहेस, म्हणून कालच्या स्वतःला द्वेषाने पाहू नकोस. उलट त्या जुन्या स्वतःचा हात धर आणि म्हण, तू जेवढे समजलेस तेवढे केलेस. आता पुढे मी तुला अधिक चांगला मार्ग दाखवेन. स्वतःशी असा संवाद सुरू झाला की मनातील अपराधी पण हळूहळू शिक्षणात बदलू लागते. बाळा, जीवनात आनंद टिकवायचा असेल तर कृतज्ञतेची सवय लाव. याचा अर्थ दुःख नाही असे खोटे मानणे नाही, तर दुःख असूनही जे चांगले आहे ते पाहणे होय. तुझ्याकडे आज काय आहे? कोण तुझ्यावर प्रेम करतो? कोण तुझ्या हाकेला प्रतिसाद देतो? कोणते छोटे क्षण तुला अजूनही हसवतात? कोणत्या गोष्टींसाठी तुझ्याकडे आजही संधी आहे? या सगळ्याकडे लक्ष दे. जे नाही त्याची वेदना खऱ्या असू शकते, पण जे आहे त्याची किंमतही खरी आहे. बाळा, कमतरतेवर सतत लक्ष केंद्रित केले की मनाला अभावच दिसतो, पण कृतज्ञतेची सवय लावली की मनाला कृपेची जाणीव होऊ लागते. रोज सकाळी किंवा रात्री 3 छोट्या गोष्टी मनात आठव ज्याबद्दल तू कृतज्ञ आहेस. ही छोटी सवय तुझ्या परिस्थितीतील सर्व समस्या दूर करणार नाही, पण त्या समस्यांकडे पाहण्याची तुझी दृष्टी नक्कीच बदलू शकते. म्हणून बाळा, आज पुन्हा एकदा माझा हा आशीर्वादरूपी प्रसाद स्वीकार. तू जसा आहेस तसा स्वतःला स्वीकार, पण जिथे सुधारणा आवश्यक आहे तिथे प्रेमाने बदल घडव. चांगल्या विचारांना आपल्या मनात स्थान दे, चांगल्या संगतीत राहण्याचा प्रयत्न कर आणि जिथे तुझे मन सतत तुटते तिथे स्वतःच्या शांततेचे रक्षण कर. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोध, कारण मोठे सुख नेहमी मोठ्या घटनांतूनच मिळते असे नाही. आणि जेव्हा चूक होईल तेव्हा स्वतःला शिक्षा देण्याऐवजी स्वतःला शिकव. बाळा, तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर दिवस येणे बाकी आहेत. म्हणून एका वाईट दिवसामुळे संपूर्ण आयुष्याबद्दल निर्णय घेऊ नकोस. एका चुकीमुळे स्वतःची किंमत ठरवू नकोस. एका अपयशामुळे प्रयत्न थांबवू नकोस. आजचा दिवस हातात घे, स्वतःकडे प्रेमाने पहा, मनाला धीर दे आणि विश्वासाने पुढे चाल. कारण जो माणूस स्वतःला पुन्हा एक संधी देतो, त्याच्यासाठी आयुष्य नवी दारे उघडत राहते. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता या प्रवचनाचा शेवट करताना माझे तुला एकच सांगणे आहे की आयुष्य कितीही कठीण वाटले, परिस्थिती कितीही प्रतिकूल झाली, लोकांनी कितीही वेळा तुला समजून घेतले नाही, तरी तू स्वतःचा हात कधीही सोडू नकोस. जगात प्रत्येक माणसाला सर्वांचे प्रेम मिळेलच असे नाही, प्रत्येकाच्या प्रयत्नाला लगेच यश मिळेलच असे नाही आणि प्रत्येक स्वप्न वेळेवर पूर्ण होईलच असेही नाही, पण म्हणून स्वतःचे जीवन निरर्थक आहे असे कधी समजू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्याला किंमत आहे. तुझ्या अस्तित्वाला अर्थ आहे. आज तुला स्वतःचे महत्त्व दिसत नसेल तरी त्याचा अर्थ असा नाही की तुझ्यात काहीच मूल्य नाही. काही वेळा माणूस अंधारात उभा असल्यामुळे त्याला स्वतःच्या हातातील दिवाही दिसत नाही. तुझ्या आतही एक अशी शक्ती आहे जी संकटाच्या वेळी तुला पुन्हा उभे करू शकते. त्या शक्तीवर विश्वास ठेव. तुझ्या चुका तुला संपवण्यासाठी आलेल्या नाहीत, तुझी परीक्षा घेणाऱ्या परिस्थिती तुला तोडण्यासाठीच आलेल्या नाहीत आणि आयुष्यातील प्रत्येक दुःख तुझ्या विरोधातच आहे असेही नाही. काही अनुभव तुला अधिक समजूतदार बनवण्यासाठी येतात, काही वेदना तुला स्वतःची किंमत शिकवतात आणि काही अश्रू तुझ्या मनातील जुन्या वेदना वाहून नेण्यासाठी येतात. म्हणून आजपासून स्वतःच्या प्रत्येक अनुभवाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिक. बाळा, स्वतःवर प्रेम करणे ही कमजोरी नाही, तर जगण्याची सर्वात मोठी शक्ती आहे. स्वतःला प्रेमाने स्वीकारणारा माणूस स्वतःच्या उणीवांपासून पळत नाही, उलट त्यांना ओळखून सुधारण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला माफ करणारा माणूस जबाबदारी टाळत नाही, उलट चुकीची जबाबदारी स्वीकारून पुन्हा योग्य मार्गावर चालतो. म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुझ्याकडून चूक होईल तेव्हा मनात एवढेच म्हण, हो,
माझ्याकडून चूक झाली आहे, पण माझी कथा इथे संपत नाही. ही एक ओळ तुझ्या मनाला नवीन शक्ती देईल. कारण जोपर्यंत तू प्रयत्न करण्यासाठी तयार आहेस, तोपर्यंत तुझ्या आयुष्यातील कोणतेही अपयश अंतिम नसते. पडणे हा प्रवासाचा शेवट नसतो, पुन्हा उठण्याची इच्छा हरवणे हा खरा धोका असतो. म्हणून पडल्यावर स्वतःला दोष देण्यात वेळ घालवू नकोस. शांत हो, अनुभवातून शिक, स्वतःचा हात धर आणि पुन्हा एकदा पुढे चालायला सुरुवात कर. बाळा, तुझ्या मनात कोणते विचार राहतात याची काळजी घे. कारण मनात वारंवार येणारे विचार हळूहळू तुझ्या बोलण्यात उतरतात, तुझ्या बोलण्यातून तुझे निर्णय घडतात आणि तुझ्या निर्णयांतून तुझ्या आयुष्याची दिशा तयार होते. म्हणून स्वतःविषयी नकारात्मक विचार मनात आला की त्याला लगेच सत्य मानू नकोस. माझ्याकडून काही होणार नाही, मी काहीच नाही, माझे नशीबच वाईट आहे, असे विचार आले तर त्यांच्याकडे प्रश्न विचारणाऱ्या नजरेने पहा. मनाला म्हण, आज मला असे वाटत आहे, पण हे माझे कायमचे सत्य नाही. बाळा, भावना बदलतात, परिस्थिती बदलते आणि विचारही बदलू शकतात. म्हणून एका दुःखी क्षणात घेतलेल्या निष्कर्षावर संपूर्ण आयुष्य उभे करू नकोस. स्वतःच्या मनात आशेची छोटी जागा कायम ठेव. काही वेळा पूर्ण प्रकाश दिसत नसला तरी पुढचे एक पाऊल दिसत असते, आणि पुढचे एक पाऊल पुरेसे असते प्रवास सुरू ठेवण्यासाठी. चांगली संगत निवड, कारण तू ज्या वातावरणात राहतोस त्याचा तुझ्या मनावर खोल परिणाम होत असतो. सतत तुझी थट्टा करणारे, तुला कमी लेखणारे, प्रत्येक गोष्टीत भीती दाखवणारे आणि तुझ्या स्वप्नांवर हसणारे लोक तुझ्या मनात शंका वाढवू शकतात. पण त्याचप्रमाणे तुझ्या चुका दाखवूनही तुला आधार देणारे, तुझ्या यशात मनापासून आनंदी होणारे आणि तुझ्या दुःखात तुझ्या पाठीशी उभे राहणारे लोक तुझ्या आयुष्यात मोठी ताकद निर्माण करतात. बाळा, माणसांची संख्या महत्त्वाची नाही, योग्य माणसांची उपस्थिती महत्त्वाची आहे. म्हणून नाती जप, पण स्वतःची शांतता गमावून नाही. प्रेम कर, पण स्वतःचा सन्मान विसरून नाही. मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. जिथे प्रेम आणि सन्मान दोन्ही आहेत ते नाते जपण्यासारखे आहे, पण जिथे सतत तुझ्या मनाची किंमत कमी केली जाते, तिथे योग्य अंतर ठेवणेही आवश्यक असते. आणि बाळा, आयुष्याचा आनंद मोठ्या गोष्टींची वाट पाहण्यात वाया घालवू नकोस. तुझ्या हातात आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसातही अनेक सुंदर क्षण आहेत. घरातल्या व्यक्तीचे प्रेमळ बोलणे, लेकराचे हसू, आई वडिलांचा आशीर्वाद, मित्राची साथ, शांत सकाळ, संध्याकाळचे सुंदर आकाश, देवासमोर बसून मिळणारी शांती, मेहनतीनंतर मिळणारे समाधान, या छोट्या गोष्टी सामान्य वाटल्या तरी यांच्यातच जीवनाचे खरे सौंदर्य आहे. मोठे सुख मिळाले तर त्याचा आनंद घे, पण छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करू नकोस. कारण बाळा, जीवनातील मोठे आनंद कधीकधीच येतात, पण छोटे आनंद दररोज तुझ्या दारात येत असतात. त्यांना ओळखण्याची आणि जपण्याची कला शिक. कृतज्ञता मनात ठेव. जे नाही त्याची वेदना असू दे, पण जे आहे त्याचे आभारही माननीय. ज्या दिवशी तुझ्या मनाला या दोन्ही गोष्टी एकत्र समजतील, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील असमाधान हळूहळू कमी होऊ लागेल. बाळा, तुझा भूतकाळ कितीही कठीण असला तरी त्याला तुझ्या भविष्याचा मालक बनवू नकोस. तू काल ज्या चुका केल्या त्या तुझ्या मागे आहेत. त्यातून मिळालेला अनुभव तुझ्या सोबत घे, पण अपराधीपणाचे ओझे कायम वाहू नकोस. स्वतःला माफ कर. ज्या व्यक्तीवर चुकीच्या वेळी विश्वास ठेवला त्यासाठी स्वतःला माफ कर. ज्यावेळी स्वतःची बाजू घेता आली नाही त्यासाठी स्वतःला माफ कर. ज्या संधी गमावल्या त्यासाठी स्वतःला माफ कर. कारण त्या वेळचा तू आजच्या तुलनेत वेगळा होतास. त्यावेळी तुला जे समजले, जे शक्य होते आणि ज्या परिस्थितीत तू होतास, त्यानुसार तू निर्णय घेतलास. आज तुला अधिक समज आली आहे, म्हणून कालच्या स्वतःला शिक्षा देऊ नकोस. उलट त्या जुन्या स्वतःला प्रेमाने जवळ घे आणि म्हण, तुझ्याकडून चुका झाल्या, पण तू संपलेला नाहीस. आता मी तुला एक नवीन संधी देत आहे. बाळा, नवीन सुरुवात करण्यासाठी जगाची परवानगी लागत नाही, स्वतःची तयारी आणि विश्वास पुरेसा असतो. आज या प्रवचनाचा शेवट करताना मी तुला एक सुंदर संकल्प देतो. आजपासून स्वतःशी कठोर भाषेत बोलणे थांबव. चूक झाली तर शिक, पण स्वतःला अपमानित करू नकोस. दुःख आले तर ते स्वीकार, पण स्वतःला एकटे समजू नकोस. चांगले विचार मनात ठेव, चांगल्या संगतीत राहण्याचा प्रयत्न कर आणि ज्या गोष्टी तुझ्या मनात सतत विषारी विचार निर्माण करतात त्यांच्यापासून योग्य अंतर ठेव. रोजच्या जीवनात एक तरी छोटी गोष्ट शोध जिच्यासाठी तुझे मन आनंदी होईल. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकदा तरी धन्यवाद म्हण की, आजचा दिवस कठीण होता, पण मी तो पार केला. आणि सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, आज मी पुन्हा प्रयत्न करीन. बाळा, हे छोटे शब्द हळूहळू तुझ्या मनाची भाषा बदलतील आणि मनाची भाषा बदलली की जीवनाकडे पाहण्याची दृष्टीही बदलू लागेल. म्हणून बाळा, हा संदेश टाळू नकोस. हा माझा तुला दिलेला आशीर्वादरूपी प्रसाद आहे. हा संदेश ऐकून जर तुझ्या मनात स्वतःबद्दल एक जरी चांगला विचार निर्माण झाला, जर तू स्वतःला एका चुकीसाठी माफ केलेस,
जर तू एखाद्या वाईट संगतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलास, जर तू आजच्या दिवसातील एका छोट्या आनंदासाठी मनापासून हसलास, तर समज की या शब्दांचा उद्देश पूर्ण झाला. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. आयुष्याच्या प्रवासात काही क्षण एकटेपणाचे येतील, काही लोक दूर जातील, काही अपेक्षा तुटतील, काही दिवस मनावर भारी पडतील, पण जोपर्यंत तुझ्या आत आशेची ज्योत जिवंत आहे, तोपर्यंत तुझा प्रवास संपलेला नाही. माझे नाव घे, मन शांत कर आणि विश्वासाने पुढे चालत राहा. बाळा, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला स्वीकार, स्वतःच्या चुका मान्य कर, पण त्यांच्यात अडकून राहू नकोस. चांगले विचार निवड, चांगली संगत निवड. लहान गोष्टींमध्ये आनंद शोध आणि प्रत्येक दिवसाला नवीन संधी समज. स्वतःला दोष देणे थांबव, कारण तू तुझ्या चुकांपेक्षा मोठा आहेस. तुझ्या भूतकाळापेक्षा तुझे भविष्य मोठे आहे. तुझ्या दुःखापेक्षा तुझ्यातील शक्ती मोठी आहे. आणि कितीही वेळा जीवनाने तुला खाली पाडले तरी पुन्हा उठण्याची क्षमता तुझ्यात आहे. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, बाळा. धीर धार, विश्वास ठेव, स्वतःला कधीही सोडू नकोस आणि प्रेमाने, आशेने व सकारात्मक विचारांनी पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ.